मी तुमच्या प्रश्नाला सलोट करतो आणि आज मैत्री दिनाच्या सर्व देशातील माझ्या मित्रांना, परदेशातील माझ्या मित्रांना शुभेच्छा देतो। आणि नाही पुढचं ऐका तर या शुभेच्छा मी सर्वांना देतो। आणि सन्माननीय माझे मित्र आदरणीय धनंजय मुंडे साहेबांसाठी जे तुम्ही विचारलं त्यांना माझ्या एकच सल्ला तर नाही, पण मैत्रीच्या शुभेच्छा नक्कीच आहेत। पण त्यांची प्रकृती लवकरात लवकर चांगली हो आणि ते मैदानात येवोत एवढीच अपेक्षा। एक भूमिगत आरोपी आहे आणि त्या रेल्वे ट्रॅकवरती बसून तो व्हिडिओ व्हायरल करतोय, पोलिसांना सापडत नाही। तुमचं नाव घेतलं तुम्ही राजकीय पोळ्या भाजतात असं काय नसतं। माझा हे बघा, आता हे प्रकार प्रत्येक वेळेस मी बोलतोय। आता पण आज सांगायचा विषय जर झाला तर तो व्हिडिओ रात्री मी पण पाहिला, एक कोणीतरी अवघड दुसरा बोलतोय आणि परत पण हा बोलतोय। तर मग हे आप म्हणताय आमचं पोलीस यंत्रणा आहे की यांना काही सापडत नाही आणि हा तो जगजाहीर आरोपी असणारा व्हिडिओ देतोय। मग आता हे पोलिसाचं अपयश आहे का यश आहे? गृह खात्याचं सुद्धा काय बघितलं पाहिजे, गृह खात्याची म्हणजे काय म्हणायचं की मुख्यमंत्र्याला झेपण आहे काय वाटायला मला। मात्र जितेंद्र आव्हाडासारखा नेता असेल किंवा तुमच्यासारखे खासदार असलेल्या लोकप्रतिनिधीला तो जर अशा पद्धतीची धमकी देत असेल तर त्याची मुजोरी किती मोठ्या प्रमाणात वाढली आणि एकंदरीत त्याची दहशत अशी आहे तरी काय? जाऊ द्या, धमक्या देणारे कुठे काय करत असेल त्याला काय धमक्या द्यायचं काय विषय, त्याचा ते धमक्याचा विषय नाही। पण विषय असा आहे की ज्या गोरगरीब समाजावर अन्याय झाला आहे, गोरगरीब माणसावर अन्याय झाला आहे, त्याचं काहीतरी व्हायला पाहिजे ना। आणि एवढी धमकी देतोय व्हिडिओमध्ये, समजा काय करतोय काय बोलतोय तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। SIT देखील बीडमध्ये दाखल झालेली आणि कावाल देखील सुरू नाही, पण SIT नेमली ह्याचा ही आहे का, फायनल कॉपी आली का? SIT दाखल झाली नाही नाही नाही, SIT दाखल झाली नाही। SIT नेमून जी नेमणूक केली त्याची कॉपी आली का? म्हणजे ती मला नाही बघायला मिळाली आणखी म्हणून मला मी सांगतोय त्या बाबतीत, कारण मला सगळे म्हणते आली पण मलाच बघायला मिळालं। हो, मला खरं म्हणजे तुमच्याच माध्यमातून कळतं, जर खरी असली तर मला एकदा कॉपी द्या ना। म्हणजे जर गोट्या गीतेने तुमचं नाव घेतलंय की खासदार बजरंग सोनवणे साहेब हे राजकीय पोळी भाजतात असं त्याचा आरोप आहे त्या व्हिडिओमध्ये। नाही, त्या बिचाऱ्यांचं काय, त्याचं काय होतं ना, कशाला म्हणणार, ती काय राजकारणी नाही ना। तो त्याच्या पद्धतीने काम करतोय। आता राजकीय पोळ्या भाजायला मी काय राजकारण्याचं लिकरू आहे का काय? शेतकऱ्याचं लिकरू आहे मी, राजकीय पोळ्या भाजायला काय मला काय? येडीला सासरण माहेर सारखं मला काय नाही।